नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, या ठिकाणी या 4 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। उद्यापासून जी.आर. सुद्धा आलेला आहे। राज्य सरकारमार्फत जो निधी आहे जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात सुद्धा आलेला आहे। याविषयी संपूर्ण माहिती बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर डिसेंबर 2023 असेल, जानेवारी 2024 या कालावधीमध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत या ठिकाणी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेली। यामध्ये एक रब्बी हंगाम 2023-24 या अंतर्गतचा निधी असेल। या अंतर्गत 4 मार्च 2024 रोजीचा हा जी.आर. आहे। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्याकडून आलेला हा जी.आर. आहे। या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसान झालेल्यासाठी पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्ट अनुदान राज्य सरकार देत असते आणि त्यातच या ठिकाणी निधी जो आहे राज्य सरकारमार्फत मंजूर करण्यात आलेले। डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीमध्ये जे अवेळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं त्यासाठी 24,67,37,000 एवढा जो निधी आहे राज्य सरकारने आज मंजुरी केलेली आहे। यामध्ये 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता 4 जिल्हे कोणकोणते आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही। नाशिक जिल्हा आहे। नाशिक जिल्हा या ठिकाणी एकूण निधी 4,70,000 भंडारा जिल्ह्यांसाठी 5,79,65,000 तर नागपूर जिल्ह्यांसाठी या ठिकाणी बघितलं तर 6,64,18,000 तर गोंदिया जिल्ह्यांसाठी या ठिकाणी 1,12,08,84,000 गोंदियाला सर्वाधिक या ठिकाणी मदत मिळणार आहे। आणि टोटल बघितलं तर 24,67,37,000 एवढा जो निधी आहे राज्य सरकारने या ठिकाणी वितरित केलेला आहे। लवकरच म्हणजेच उद्यापासून हे पैसे जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होईल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।